शुभप्रभात दोस्तांनो, आम्ही आलेलो इकडे कळसुबाई ट्रॅकिंग करायला। आपली पहिली ट्रॅक आहे। आपल्या बरोबर आहेत विठ्ठल, आकाश, दशांत, आदेश, सुदेश। हे सर्व आता ते समोरचा कळसुबाईचा शिखर गाठणार आहेत। हे आम्ही करून दाखवणार आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। आपण कळसुबाई शिखराच्या पायथ्याखाली पोहोचलेलो आहोत। तर एक्साइटमेंट खूप आहे, खूप मजा वाटते। आमचे फ्रेंड्स पण ट्रॅकिंग चालू केलेली आहे। विठ्ठल नामाच्या गजरात आम्ही सुरुवात केलेली आहे। आम्ही ट्राय करतो की लवकरात लवकर ती गोष्ट पूर्ण करावी। आमच्या ट्रॅकरचा झेंडा फडकतोय जोरजोरात। खूप मस्त वाटतंय, भारी वाटतंय। आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती। देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती। आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती। आईच्या हात उमगली झुंजाराची रीत। आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत। तलवारीशी लगीन लागल जड। आम्ही आता दुसरी पायरी चढलेलो आहे। हा एवढा मोठा विशाल डोंगर चढायला थोडं कसरत लागते, मजा येते। आतापर्यंत आम्ही खूप उंच चढलोय। आय थिंक 800 मीटरच्या वरती आलेलो आहे। वर जाण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, बट वी विल अचीव बेस्ट। आम्ही कळसुबाईचा दुसरा टप्पा पार केलेला आहे आणि थोडासा एक चांगला पृष्ठभाग भेटला आहे आमच्यासाठी, जरा रेस्ट घेण्यासाठी। तर सगळी रिलॅक्स करत आहे। तसं मी माझ्या ट्रॅकर्सना तुम्हाला दाखवतो। प्रशांत खूप थकलेला आहे। विठ्ठल खूप एकदम पावर एनर्जी। एंड अपना छोटा पैक बड़ा धमाका आदेश भाई पानी पी रहा है अभी। आणि आपला सुदेश त्या आजींची मदत करताना वर घेतलेले। आणि आता बघा लोकेशन बघा, खूप एकदम मस्त आहे, एकदम बघण्यासारखं आहे। माहोल क्रिएटिव्ह। अजून आपल्याला कळसुबाईचा तो पॉइंट पकडायचा आहे, तो त्या पॉइंट पर्यंत पोहोचायचं आहे। आय थिंक मला वाटते आपण 1000 मीटर आय थिंक आपण केलेलं आहे। या कुत्रा, हा कुत्रा खूप एक्साइट झालेला आहे। आणि तुम्ही बघू शकता त्या एरियामध्ये ती गुरं, म्हणजे माणसाला चढायला भीती वाटेल तशी ती गुरं तिथे चरायला गेलेली आहे। आता मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली ह्या व्हॅलीचा पूर्ण चित्र, एकदम मजा वाटेल असं चित्र आहे। आता अरे आमच्या आणखीन एक बिग ट्रॅकरला तुम्हाला दाखवतो, आमचा आकाश। खूप 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 पॉवर एनर्जी आहे, स्ट्रॉंग पॅक आहे। आता तुम्ही व्ह्यू बघा, एवढ्या आम्ही वर आलेलो आहे, भारी एकदम मजा आली। खूप एनर्जी लागते, खूप मेहनत आहे।
राह पर राम विजराज है, विजराज है। ऑलमोस्ट आम्ही पोचलोच आहोत. आय थिंक थोडंसं अंतर आहे. तो जो पॉईंट आहे तो टॉपचा पॉईंट आहे महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या उंच शिखराचा. आम्ही आता थोड्याच वेळात आय थिंक 20 मिनिटांमध्ये इकडे पोचणारच आहोत. माझ्यासाठी आमचा ट्रॅकर छोटासा पॅक मोठासा मग आदेश हा संगतीचा आहे आणि खूप मजा येते, खूप थ्रिल आहे. आय थिंक लाईफमध्ये मला असं वाटतं की खूप लोकांनी सांगतो की तुम्ही एकदा तरी ही गोष्ट अचीव करण्यासाठी एकदा तरी ट्राय करायला पाहिजे. एकदम बेस्ट नजारा आहे आणि एकदम बेस्ट चॅलेंजिंग म्हणजे चॅलेंजिंग डोंगर आहे. तुम्हाला एवढं चढण्यासाठी तुम्ही लाईफमध्ये एकदा तरी हा चढलाच पाहिजे. आदेश खूप मस्त मजा येते. आदेश तुझ्या थोडेसे वर्ड पाहिजेत, बोल जरा थोडंसं बोल ना. अरे बोल, काय नाही, काय घाबरू नको. ओके, आदेश आय थिंक थोडासा दमलेला आहे त्यामुळे बोलत नाही. ओके, डेफिनेटली आम्ही तो गोल जो सेट केलेला तो डेफिनेटली अचीव करणार. आमचा एक माणूस तिथे पोचलाय, आकाश तिथे पोचलाय टॉपच्या शिडीवरती. आता तुम्हाला दाखवला असा पण तो व्ह्यू दिसणार का नाही आयडिया नाही, बट पोचलेला आहे. आम्ही पण आता ट्राय करतो तिथे नॉनस्टॉप पोचण्याची. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा. शेवटी आमचं टार्गेट आम्ही अचीव केलं आहे. आम्ही महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या शिखरावरती म्हणजेच कळसुबाई हे मंदिर आहे, हे लास्ट स्पॉट आहे आणि हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा शिखर आहे, त्याचा हा पॉईंट आहे आणि आम्ही हे अचीव केलं आहे आज. आम्हाला खूप मजा वाटते आहे. माझा एक ट्रॅकर आहे सुदेश, त्याचे ओपिनियन विचारतो, तुला कसं वाटतं आहे? एकदम मस्त वाटतं. आता कसं वाटलं? थ्रिल एकदम बेटर होतं की एकदम बेटर. हां, आदेश तुझा काय वाटतंय? पण रिस्की होतं, याला वरती रिस्की होतं. येस. अजूनही काय आमचा मित्र दशांत म्हणून. दशांत तुला काय वाटलं? तर खूप मजा आली आहे वरती येताना, पण थोडंफार पहिलीच माझी ट्रेक आहे आणि मी फुल एन्जॉय केला. येस, मला फुल मजा आली. येस. आणि कसं वाटलं बाकी माहोल सगळे पब्लिक खूप फुल एन्जॉय करतात. येस येस. आणि आता आम्ही आज नाईट आउट साठी थांबणार आहोत तिकडे आणि फुल एन्जॉय करणार. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही निघू घरी. एन्जॉय फुल नाईट. मी लास्ट एकच सांगू शकतो की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एकदा लाईफमध्ये एकदा तरी अचीव करा. या टार्गेट बघा, एकदम टार्गेट घ्या आणि या स्पॉटला बघा. तुम्हाला एवढा आनंद वाटेल ना, खरंच. आजूबाजूला खूप एवढा परिसर एवढं छान दिसतंय ना, एकदम शांत वातावरण आहे. तुमच्या रहदारीमधून जो त्रास आहे ना तो इथे येऊन खरंच शम्य. एवढंच बोलू शकतो. थँक्यू. जय महाराष्ट्र. दोस्तांनो, आज आपली कळसुबाईची जी ट्रॅक जी झाली त्याचं फुल क्रेडिट आहे एक माणसाला जातं. तो माणूस आहे ॲक्च्युली आमच्या मित्रांपैकीच आहे आणि तो ॲक्च्युली प्रोफेशनल ट्रॅकर आहे. म्हणजे तो ऑल ओव्हर म्हणजे जिकडे असे जे पॉसिबल होतं जिकडे ट्रॅकिंग आहे, तर आज आम्ही हा सक्सेसफुली ट्रॅक इकडे आम्ही मनवला. त्यासाठी आमची जी टीम आहे, म्हणजे आमचे जे ट्रॅकर्सची टीम आहे ती त्या माणसाचा सत्कार करणार आहे पुष्पगुच्छ देऊन. तर त्यासाठी मी पुष्पगुच्छ देण्यासाठी आमच्या ट्रॅकिंग ग्रुपचे सुदेश चव्हाण ह्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. काय वाजव बाकीच्यानी. थँक्यू, धन्यवाद. येस, हे सुदेश साहेब आहेत आणि आकाश साहेब हे खूप प्रोफेशनल ट्रॅकर आहेत. येस.
मी लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की आम्ही ऍक्च्युली हा त्याचा जो सर्वात मोठा पॉइंट आहे हाईटचा, तो पॉइंट आम्ही अचीव केलेला. पण आम्ही परत आम्ही आमचं कॅम्पिंग आणि हे गोष्टी उरकून कळसुबाईच्या एकदम टॉप पॉइंटला आलेलो आहे. त्याचं रिझन हे आहे की आता जो होणारा सनसेट आहे, सनसेट आहे तो आम्हाला बघण्यासाठी खूप आम्हाला त्याचे आकर्षण होतं की ते सनसेट कसं दिसेल. तर ते सनसेट बघण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे. आमची एंटायर टीम इकडे ती सनसेट बघण्यासाठी वेटिंग करते आणि त्यासाठी आमच्या सुदेश चव्हाण झूम असं टाइम लॅप्स मध्ये जे बोलतात ना तशी व्हिडिओ काढतायत की जे ऍक्च्युली आम्ही डिस्क्राईब करू की तो सनसेट ऍक्च्युली कसा होतोय. तर आता लेट सी वॉट की तो एक्झॅक्ट तो कसा होईल सनसेट, आणि आपल्याला ती आपल्याला जी गोष्ट हवे बघण्याची जी उत्कृष्ट होती ती गोष्ट एक्झॅक्ट भेटेल आणि आपण ती नक्कीच दाखवायचा प्रयत्न करू. आकाश बंडबे आणि त्याने मॅगी बनवायची सुरुवात केलेली आहे. तरी ते म्हणतात जास्त पाणी झालंय, आता काय करूया. लपडी होणार आहे 2 मिनिटात. टाक मॅगी टाक, अजून राहील त्यामध्ये सगळी राहील. काढून आपण हे आकाश बंडबे आमचे मास्टर कुक आहेत. तरी पण हे बाबा त्यांना टोचर देत आहेत. त्यांना काय बोलायचं आता. डब्यामध्ये काढूया. अरे त्या डब्यामध्ये काढूया. अरे इधर है जगह. अरे हे पण झाली असती रे सगळी. पाणी टाकूया का कुक. दो लग जाएगा क्या क्या हे आमचे आकाश बंडबे कुक आणि त्यांच्याबरोबर सहकारी आपले सुदेश चव्हाण थोडस सहकार्य करत त्यांना मदत करतायत. आणि हे आपले विठ्ठल आगरी बघतात कसे बनवायची, कारण त्यांना आता अजून माहिती नाही कशी बनवायची. तर ते घरी जाऊन ट्राय करतील एकदा. आणि हा आदेश आपला बारका, त्याला खूप उत्सुकता आहे खाण्याची, त्यामुळे तो बघतोय कधी होते तयार, वास घेतोय. आणि आमचे बाबा थोडीशी बॅटरी दाखवतात, थोडासा सपोर्ट करतायत आपल्या टीमला. पाणी टाक ना. अरे थांब ते होईल मसाला वगैरे टाकायचा म्हणून बोलतो पाणी टाकत. पाणी थोडं टाकायला जास्त झालंय का. हा मॅगी जास्त आली. ठीक आहे टाक टाक. कुकला सगळं माहिती आहे, तरी पण हे आजूबाजूचे लोक थोडं त्यांना डिप्रेशन मध्ये टाकतायत. आणि आमचा हा सगळे रिद्धीला पाठवायचे. आणि हा आमचा. हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही रात्र म्हणजे कालपासून नाईट आउट केलेलं कॅम्पिंग मध्ये. आज सकाळचे 6:30 वाजले, म्हणजे 6 वाजलेले आहेत म्हणून मिनिमम. तर आमची ऍक्च्युली कॅम्पची हालत खूप खराब झालेली आहे. पाणी गळतंय सगळं, एकदम दवार आहे. आमचे मित्र एकदम असे थंडावलेले आहेत, असे एकदम बघा कसे धुलेले आहेत, एक चादरी बिदरी. आणि आमचा हा कार्टून बघा, हा मेन माणूस आहे. हा पूर्ण टेंटची वाट लावली आहे. आणि आमचा देव बघा आतमध्ये बसलाय, विठ्ठल. हा तो बिचारा थंडी वाजता विठ्ठलला एकदम. आणि आकाश तर पूर्ण टेंट तर पूर्ण वाजवून ठेवलेली आहे. तिकडचा टेंट वाजवून आणि आमच्या टेंटची वाजवायला आलेले आहेत हे लोक. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही फक्त उभे आहे ऍक्च्युली सनराईज बघण्यासाठी. मी तुम्हाला दाखवतो. सूर्य आता ऍक्च्युली थंडीची चादर सोडून वर येतोय. माझे मित्र थंडीतून एकदम कुडकुडत आहे. आकाश एकदम गारटलेला आहे. आदेश, सुदेश एकदम पॅडअप झालेत सगळे रिटर्न जाण्यासाठी.
आणि खालचे जे कार्टून आहेत ते चालू आहेत अजून, त्यांचं फोटोग्राफी अजून संपलेली नाही.